नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 2 व्होकॅब्युलरी रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड विथ द गिव्हन क्ल्यू पिक्चर दिलेल्या सूचनांनुसार संबंधित शब्द लिहिणे या घटकाचा आज आपण विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या घटक जो आहे म्हणजे सब्जेक्ट जो आहे इंग्लिश, त्यामधील व्होकॅब्युलरी रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड विथ द गिव्हन क्ल्यू पिक्चर यावरती कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील, त्यानंतर त्या प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे, त्यानंतर ते प्रश्न विचारले जातील त्यासोबत कशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील या संदर्भात संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे या घटकावर पुढील प्रकारचे प्रश्न विचारले जातील. आता कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील, तर प्रकार पहिला जो आहे म्हणजे पहिला जो प्रकार आहे तो या ठिकाणी काय आहे, तर बघा, वर्ड दॅट ऑलवेज ऑकर इन पेअर म्हणजेच काय, तर नेहमी जोडीने येणारे शब्द. म्हणजेच काय, तर नेहमी जोडीने येणारे शब्द म्हणजे कसं, इन आउट, लॉ अँड ऑर्डर, फूड अँड वॉटर म्हणजेच काय, तर आत बाहेर, कायदा सुव्यवस्था, अन्न पाणी, अशा प्रकारचे जे जोडीने येणारे जे शब्द आहे यावरती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रकार 2 करेक्ट इनकरेक्ट पेअर ऑफ वर्ड पिक्चर. आता या ठिकाणी काय, तर शब्द किंवा चित्र यांच्या योग्य अयोग्य जोड्या. आपल्याला काय विचारले जाईल, शब्द किंवा चित्र यांच्या आपल्याला योग्य अयोग्य जोड्या विचारल्या जातील. म्हणजे आपल्याला शब्दांच्या जोड्या दिलेल्या असतील, पर्यायामधून योग्य अथवा अयोग्य जोडी आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, तर चित्र आणि शब्दांच्या जोड्या. म्हणजे एका बाजूला आपल्याला चित्र दिले जातील, एका बाजूला आपल्याला शब्द दिले जातील, त्या चित्राशी संबंधित शब्द असतील आणि त्यांची योग्य अथवा अयोग्य जोडी आपल्याला त्या ठिकाणी निवडायची आहे. अशा प्रकारचा हा दुसरा प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे, तर तिसरा प्रकार चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द गिव्हन पिक्चर. चित्र पाहून योग्य शब्दाची निवड. म्हणजे आपल्याला एक चित्र दिलं जाईल आणि त्या चित्राशी संबंधित योग्य शब्दाची आपल्याला निवड करायची असेल, असं तिसऱ्या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. असे 3-4 प्रकारचे प्रश्न आपल्याला या घटकावरती किंवा उपघटकावरती आपल्याला विचारले जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या उपघटकाचा सराव व्हावा यासाठी काही प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर आपण त्या प्रश्नांना सुरुवात करूया. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 इफ कप सॉसर दॅन की. आता या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे, इफ कप सॉसर दॅन की डॅश डॅश. जर कप बशी तर चावी डॅश डॅश. म्हणजेच काय, तर जसं कप बशी ही नेहमी सोबत येणारी शब्दांची जोडी आहे, तसंच की आणि कुठला शब्द असेल की ज्यांची जोडी नेहमी सोबत येते. मग त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिलेले. पर्याय क्रमांक 1 आहे हाऊस, डोअर, लॉक आणि विंडो. आपण सहज याचं उत्तर सांगू शकतो. तर याचं उत्तर काय आहे, लॉक म्हणजे चावी, कुलूप ही नेहमी सोबत येणारी शब्दांची जोडी आहे. पर्याय क्रमांक 3चं उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 चूज द पेअर ऑफ वर्ड दॅट डू नॉट गो टुगेदर. नेहमी जोडीने येणाऱ्या शब्दांची जुळत नसलेली योग्य जोडी निवडा. या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शब्दांच्या काही जोड्या दिलेल्या आहे, बरोबर, आणि त्यापैकी नेहमी सोबत येणारी किंवा शब्दांची जुळत नसलेली जोडी निवडायची आहे. त्यामध्ये पहिली जोडी दिलेली बघा, बॅट अँड बॉल, नेहमी सोबत येणारी शब्दांची जोडी आहे. त्यानंतर क्वेश्चन अँड आन्सर, ही पण नेहमी सोबत येणारी शब्दांची जोडी आहे. रीड अँड राईट, ही सुद्धा नेहमी सोबत येणाऱ्या शब्दांची जोडी आहे. डे अँड मॉर्निंग, आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, डे अँड मॉर्निंग ही नेहमी सोबत येणारी जोडी नाही, कारण नेहमी सोबत येणारी शब्दांची जोडी डे अँड नाईट असू शकते, पण डे अँड मॉर्निंग असं कुणी बोलतं का, नाही, डे अँड नाईट असंच आपण जनरली बोलत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4ची जोडी ही काय आहे, चुकीची आहे. तर मग पर्याय क्रमांक 4ची जोडी चुकीची असल्यामुळे पर्याय क्रमांक 4च्या उत्तराची आपल्याला निवड करायची आहे आणि पर्याय क्रमांक 4च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे. क्वेश्चन नंबर
3. चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर. दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य शब्द निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तर त्या चित्राशी संबंधित शब्द आपल्याला निवडायचा आहे. आता हे चित्र कशाचं आहे आपल्याला माहिती झालंय. ही चित्र कसलं आहे, तर ही बकेट आहे, बरोबर. आणि मग हिचे 4 पर्याय दिलेले. 4 कुठले कुठले? डस्टबिन, बकेट, ट्यूब, केटल. आपण सहज सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे, 3 चे उत्तर बरोबर आहे, 4 चे उत्तर बरोबर आहे. आणि नेहमी मी काय बोलत असतो की वर्तुळाला रंगवायचे आहे. हे का बोलतो, तर बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, प्रश्नपत्रिका वाचतात आणि प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर त्या उत्तराची निवड करून त्या प्रश्नपत्रिकेवरतीच विद्यार्थी खून करतात. ते विद्यार्थी बऱ्याच वेळा उत्तरपत्रिकेमध्ये दिलेली जी आन्सर शीट असते त्याच्यामध्ये ते वर्तुळ न रंगवता पुढच्या प्रश्नाला सुरुवात करून देतात. असं करायचं नाही. आपण प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न सोडवल्यानंतर योग्य पर्यायाची निवड झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तो पर्याय क्रमांकाचं वर्तुळ काळजीपूर्वक व्यवस्थित रंगवायचं आहे आणि मग पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. चूज द ग्रुप दॅट कंटेन्स द रॉंग वर्ड्स. चुकीच्या शब्दाचा समावेश असलेल्या शब्दाचा योग्य गट निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शब्दांचे काही गट दिलेले आहेत. 4 गट दिलेले आहेत शब्दांचे आणि त्यापैकी त्यांनी आपल्याला सांगितलंय की चुकीचा शब्दांचा गट आपल्याला निवडायचा आहे. हे जे शब्दाचे गट दिलेले, कुठले कुठले शब्दाचे गट दिलेले बघा. ॲनिमल, टेल्स, जाव्स. त्यानंतर मॅन, हेड, थंब. त्यानंतर बर्ड, बिग, हॉर्न. प्लांट, ब्रँच अँड फ्लावर. असे 4 गट दिलेले. यापैकी आपल्याला काय करायचंय, रॉंग वर्ड्स म्हणजे काय आहे, चुकीचा गट म्हणजे चुकीचे शब्द समाविष्ट असलेला गट आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो निवडायचा आहे. त्यामध्ये आता बघा, पहिला गट कोणता आहे, ॲनिमल, टेल्स, जाव्स. म्हणजेच काय, प्राणी, शेपटी आणि जबडा ही योग्य जोडी आहे किंवा योग्य गट आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा गट दिलेला आहे मॅन, हेड, थंब. आता याच्यामध्ये मॅन, बरोबर, माणूस, माणसाचे डोके आणि माणसाच्या हाताचा अंगठा ही पण योग्य जोडी आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, तर बर्ड, बीक अँड हॉर्न. आता बीक म्हणजे चोच आणि हॉर्न म्हणजे शिंग. आता मला सांगा, पक्ष्यांना शिंगे असतात का? नाही, पक्ष्यांना शिंग नसतात. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा जो गट आहे तो चुकीचा आहे. आणि चौथ्या क्रमांकाचा जो गट आहे प्लांट, ब्रँच अँड फ्लावर. आता प्लांट, ब्रँच, फ्लावर. आता प्लांट म्हणजे झाडे, बरोबर, किंवा रोपटे, बरोबर. आणि त्याचे काय, ब्रँचेस म्हणजे त्याच्या फांद्या. आणि त्यानंतर फ्लावर, त्याला येणारे फुले, बरोबर. ही पण जोडी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चा जो शब्दांचा गट आहे तो चुकीचा आहे, बरोबर. पर्याय क्रमांक 3 चा शब्दांचा जो गट आहे तो गट चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 चा आपण या ठिकाणी योग्य उत्तर म्हणून निवड केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे. क्वेश्चन नंबर 5. सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर ऑफ वर्ड. शब्दांच्या योग्य जोड्या निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न वाचला, सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर ऑफ वर्ड. या ठिकाणी काय, शब्दांच्या आपल्याला काही जोड्या दिलेल्या आहेत, पेअर्स, बरोबर, बरोबर. पेअर्सच्या जोड्या म्हणजे पेअर्स दिलेले, पेअर्स ऑफ वर्ड्स दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इनकरेक्ट म्हणजेच काय, अयोग्य. या ठिकाणी माझ्याकडून योग्य झालेलं आहे, तर इथं अयोग्य असेल. हा, इथे काय असेल, अयोग्य, बरोबर. तर या ठिकाणी बघा, पहिली जोडी काय आहे, पीकॉक, बर्ड. बघा, पीकॉक, बर्ड. पीकॉक म्हणजे मोर, मोर काय आहे, पक्षी, बरोबर आहे पहिली जोडी. दुसरी जोडी बरोबर आहे का, तर बघा दुसरी जोडी स्नेक, व्हेजिटेबल. स्नेक म्हणजे साप. स्नाप हे एखादी भाजी आहे का, व्हेजिटेबल आहे का ते, नाही. तर मग साप काय आहे, साप एक रेप्टाईल आहे. रेप्टाईल म्हणजे सरपटणारा प्राणी. त्यानंतर ही जोडी जी आहे ही जोडी चुकीची आहे. म्हणजे साप आणि व्हेजिटेबल ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर तिसरी जोडी बघा, एलिफंट, ॲनिमल. एलिफंट ॲनिमल आहे, एकदम
योग्य जोडी आहे. त्यानंतर फ्रॉग, फ्रूट. आता बेडूक, फ्रॉग म्हणजे बेडूक आणि समोर जोडी काय दिलेली आहे, फ्रूट. आता बेडूक हा फळ आहे का, नाही, तर बेडूक हा सुद्धा प्राणी आहे. त्यामुळं या ठिकाणी काय झालेलं आहे, त्यांनी इनकरेक्ट पेअर्स ऑफ वर्ड म्हणजे चुकीची जोडी ओळखायची सांगितली. पर्याय 4 पर्यायापैकी कुठली तरी एकच जोडी चुकीची हवी होती, परंतु या ठिकाणी माझ्याकडून 2 जोड्या चुकीच्या घेतल्या गेल्या. पर्याय क्रमांक 2चे पण उत्तर बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 4चे पण उत्तर बरोबर आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणणार का 2-2 पर्याय असल्यावर कोणता गोल रंगवायचा, तर ह्या 2 पैकी कुठलाही एक वर्तुळाला आपल्याला काय करायचं, गोल. आपल्याला जर वाटलं 2 पण बरोबर आहे, 4 पण बरोबर आहे, 2ला रंगवून मोकळून जायचं. आता तुम्ही म्हणणार का तुमच्याकडून चुकले, तर अशा प्रकारचे प्रश्न येतात का, येतात. परीक्षा परिषदेची जी शिष्यवृत्तीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे चुकून नजर चुकीने असे प्रश्न सुद्धा येतात आणि ते नंतर ते प्रश्नांचे दोन्ही पर्यायाला उत्तर दिलं जातो किंवा तो प्रश्नच कट केला जातो. अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद होऊन जाते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 किंवा 4च्या वर्तुळाला आपल्याला रंगवायचे आहे. क्वेश्चन नंबर 6. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. आता या ठिकाणी काय, आपल्याला एक शब्द दिलेला आहे स्काय आणि त्याच्याशी संबंधित शब्द आपल्याला काय करायचा आहे, त्याच्याशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मग आता या ठिकाणी बघा स्काय दिलेला आहे, शब्द काय दिलेला आहे, स्काय, आणि त्याच्याशी संबंधित शब्द आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा आहे. आता स्टार्स, पहिला काय आहे, स्टार्स. तर स्टार स्कायशी रिलेटेड शब्द आहे. क्लाउड, क्लाउड पण स्कायशी रिलेटेड शब्द आहे. त्यानंतर सी आणि सन, सन पण स्कायशी रिलेटेड शब्द आहे, पण सी स्कायशी रिलेटेड शब्द नाही. जसं की स्टार्स आर इन द स्काय, त्यानंतर क्लाउड्स इन द स्काय, त्यानंतर सन रायझेस इन द स्काय. म्हणजे अशा प्रकारचे ते रिलेटेड शब्द आहे, स्कायशी संबंधित शब्द आहे, पण सी हा स्कायशी संबंधित शब्द नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3च्या वर्तुळाला रंगवायचे. क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट वर्ड टू ऍड द फॉलोइंग लिस्ट. आता पुढील यादीत भर घालण्याकरिता योग्य शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला शब्दांची यादी दिलेली आहे, बरोबर. त्यामध्ये बघा शब्द दिलेले, कुठले कुठले शब्द दिलेले, ट्रेन, जर्नी, रोड, बोट, बस आणि लोडिंग, बरोबर. हे सगळे शब्द दिलेले आणि आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, योग्य शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा या यादीमध्ये भर घालण्यासाठी. मग त्यामध्ये आपण कुठला शब्द निवडू शकतो, तर बघा त्या ठिकाणी बघा ब्रश, त्यानंतर स्टिक्स, लगेज आणि सॉसर. हे सगळं काय, आपण ज्यावेळेस जर्नी म्हणजे काय, तर फिरायला जातो आपण, बरोबर. मग फिरायला जाताना आपण सोबत ज्या ज्या गोष्टी घेऊन जातो त्या फिरायला जाता वेळेस सोबत घेऊन जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण ते लगेज म्हणतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3चा जो शब्द आहे हा या यादीत भर घालणारा शब्द आहे. त्यामुळे आपण पर्याय क्रमांक 3च्या वर्तुळाची निवड करून पर्याय क्रमांक 3च्या वर्तुळाला रंगवायचे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन पिक्चर. आता या ठिकाणी दिलेल्या चित्राकरिता योग्य पर्याय निवडा. आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे. आता या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे, बघा चित्र कशाचं आहे, निरीक्षण करा आणि या ठिकाणी पर्याय दिलेले, डोअर, फेन्स, गेट आणि जेल. आता हे चित्र कशाचं आहे आपण सहज सांगू शकतो, हे चित्र गेट, बरोबर. वॉल कंपाऊंड असेल किंवा शाळेचं गेट असेल किंवा आपल्या घराचं गेट असेल, गेटचं चित्र असल्यामुळे पर्याय क्रमांक 3चं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3च्या वर्तुळाला रंगवायचे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स. आता बघा स्नॅक्स म्हणजे काय, तर स्नॅक्स म्हणजे संध्याकाळचा सायंकाळचा नाश्ता, बरोबर. स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द निवडा. आता मग स्नॅकमध्ये म्हणजे संध्याकाळी आपण स्नॅक्समध्ये काय काय घेत असतो, तर बघा आपण या ठिकाणी वेफर्स खातो, बरोबर, किंवा सँडविचेस घेतो किंवा बिस्किट पण आपण खातो. राईस, आपण सायंकाळच्या नाश्त्यामध्ये शक्यतो राईस खात नाही, म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 4, बरोबर. आता फ्राईड राईस वगैरे खात असू, परंतु या ठिकाणी पर्याय दिलेला आहे त्यापैकी वेफर, सँडविच आणि बिस्किट आपण खातो, परंतु क्वचितच आपण
राईस खातो, त्यामुळं आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ची निवड करायची आहे आणि पर्याय क्रमांक 4 च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे. पर्याय क्रमांक 4. यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 10. चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. आता बघा राईस या शब्दाशी जुळणारा शब्द निवडा. आता या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला बघा राईस अँड डॅश डॅश. बरोबर. मग आता राईस अँड ब्रेड खातो का आपण? नाही. राईस अँड घी खातो का आपण? नाही. म्हणजे जे काही खातो डाळ भात आपण खातो त्याच्यामध्ये तूप टाकून आपण खातो, साजूक तूप टाकून आपण नेहमी खात असतो. परंतु नुसता भात आणि तूप खातो का आपण? नाही. त्यानंतर बघा डाळ भात आपण नेहमी खातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय? पर्याय क्रमांक 3 ची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे. कारण आपण राईस अँड ब्रेड खात नाही, राईस अँड घी खात नाही, नुसतं राईस अँड घी खात नाही, राईस अँड व्हीट हा तो पर्याय पूर्णपणे चुकीचा आहे. मग राईस अँड डाळ. बरोबर. मग राईस अँड डाळ तर पर्याय क्रमांक 3 चं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला आपण रंगवायचे आहे. क्वेश्चन नंबर 11. Which thing related to the game is not seen in the given picture? चित्रात दिलेल्या खेळाशी संबंधित कोणती वस्तू चित्रात दिसत नाही. आता बघा हे जे चित्र दिलंय चित्र कशाचं आहे? एका खेळाचं आहे. कुठला खेळ आहे तो? क्रिकेट. आता क्रिकेट या खेळाचं जे चित्र आहे त्यामध्ये आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, त्या खेळाशी संबंधित जे वस्तू आहे बरोबर, तर त्यातली एक वस्तू अशी आहे की ती चित्रामध्ये दिसत नाही. बरोबर. मग आता आपण पर्याय बघून घेऊया. तर या ठिकाणी बघा पर्याय स्टंप्स, बॉल, बॅट आणि पॅड. आता या ठिकाणी बघा आपल्याला स्टंप्स दिसतात, बॅट दिसते, बॅट्समननी पॅड घातलेले किंवा किपरनी सुद्धा या ठिकाणी पॅड घातलेले, परंतु बॉल आपल्याला चित्रामध्ये बॉल दिसत नाही. म्हणजेच काय? तर पर्याय क्रमांक 2 चे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला रंगवायचे आहे. क्वेश्चन नंबर 12. पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. पुढीलपैकी कोणता शब्द हाऊसशी संबंधित नाही. आता या ठिकाणी बघा आपल्याला त्यांनी एक शब्द दिलेला आहे हाऊस आणि त्याच्याशी संबंधित शब्द पर्यायामध्ये दिलेले आहेत. तर त्यापैकी कुठला शब्द जो की हाऊस या शब्दाशी संबंधित नाही. तर आता या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आपल्याला वॉल, रूफ, रोड आणि फ्लोअर. आता या ठिकाणी बघा वॉल हाऊस या शब्दाशी रिलेटेड आहे, रूफ हाऊस या शब्दाशी रिलेटेड आहे, फ्लोअर हाऊस या शब्दाशी रिलेटेड आहे, रोड हाऊस या शब्दाशी रिलेटेड नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 चं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 च्या वर्तुळाला रंगवा. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण युनिट नंबर 2 वोकॅब्युलरी रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड विथ द गिवन क्लू पिक्चर या घटकाविषयी माहिती बघितलेली आहे आणि त्याचबरोबर त्याचा सराव होण्यासाठी आपण काही प्रश्न सुद्धा या ठिकाणी सोडून घेतलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. तुमच्या जर काही शंका असतील किंवा काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये कमेंट करा. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो.